मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृताचा कथा। 6वी कथा आहे। 5 आपण आतापर्यंत श्रवण केल्या। तर आज कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आजची कथा चित्रवर्मा राजाची आहे आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती करून देणारी शनी प्रदोष आहे आज। तर सर्वांनी शनी प्रदोष असल्यामुळे अखंड सौभाग्यासाठी, आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि संतान प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी शनी प्रदोष अतिशय महत्त्वाचा असतो। म्हणून सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐकावी। तरी बऱ्याच काही तुमच्या गावाच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणी हर हर महादेव, कोणी व्यंकटेशाय नमा, धन्यवाद माऊली, श्री गणेशाय नमा, हर हर महादेव, पार्वती आई माझी, ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल, ओम नमो नारायणाय नमा, जय श्री नारायणाय नमो नमः, व्यंकटरमण गोविंदा गोपाला, अपरा एकादशी निमित्त व्यंकटरमण चरणी शिर साष्टांग दंडवाद नमस्कार। शुक्रवार दिनांक 23 मे 2025, हर हर महादेव, लक्ष्मी नारायण महाराज की जय। ओम नारायणाय नमः, जय श्री महाकाल, ओम नारायणाय नमः, ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो व्यंकटेशाय नमः, श्री गणेशाय नमः, ओम नमो नारायणाय नमः, श्री शिवाय नमस्तुभ्यं, हर हर महादेव, जय श्री कृष्णा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। मुंबई श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, श्री लक्ष्मी नारायण नमः, ओम नमः शिवाय, खूप छान ताई, ओम नमः शिवाय, ओम विष्णवे नमः, खूप छान वाटलं ताई, ओम नमः शिवाय नमः। ताई, मी संभाजीनगरमधून बोलते, मला नाही श्री स्वामी समर्थचे 9 गुरुवारची माहिती सांगा। मी तुमची शिवाची कथा रोज ऐकते सकाळी स्वयंपाक करता करता, तर गुरुवारची माहितीसाठी स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी देऊन देईल। हर हर महादेव, देवरगाव, ओम महाकालाय नमः शिवाय, देवरगाव, धन्यवाद, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, देवरगाव, जय श्री महाकाल, हर हर महादेव, जय श्री महाकाल, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, धन्यवाद ताई, ओम नमः शिवाय, धन्यवाद ताई। ताई, आम्हाला तुमचे शिवपुराण खूप आवडते आहे। एक विचारायचे आहे की शिवपिंडीवर गहू वाहण्याचे महत्त्व सांगा आणि ते कोणत्या कामासाठी व्हावे आणि केव्हा व्हावे ते सांगा। तर शिवपिंडीवर गहू तुम्ही केव्हाही आणि कोणत्याही वेळी वाहू शकता। तर गहू याच्यासाठी आपण शिवपिंडीवर अर्पण करतो की आपल्या घरात सुख, समृद्धी आणि धनाची प्राप्ती व्हावी। यासाठी गहू हे हिरे, माणिक, मोतींमध्ये येतात। तर शिवपिंडीवर दररोज गहू चढवल्याने आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते आणि पार्वती मातेच्या आशीर्वादाबरोबर अन्नपूर्णा मातेचा सदैव आपल्या घरावर आशीर्वाद राहतो। कधीही धनाची आणि अन्नाची कमी होत नाही। म्हणून शिवपिंडीवर गहू वाहल्याने, या गहू अर्पित केल्याने आपल्या घरात अखंड सौभाग्याची तर प्राप्तीच होते, पण सर्व सुख, समृद्धी, यश, कीर्ती आणि आनंदाची काहीतरी आपल्या घरात काहीतरी आनंदाची बातमी, खुशिया खूप साऱ्या येतात। आणि शिवपिंडीवर गहू अर्पण केल्याने भगवान भोळे साम सदाशिव आपल्यावर खूप प्रसन्न होतात। मनामधल्या इच्छा, कामना लवकरात लवकर पूर्ण होतात। म्हणून दररोज शिवपिंडीवर गहू व्हावे, केव्हाही प्रदोष कालावर, नाहीतर शनी प्रदोष आता येत आहे तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही गहू अर्पण करू शकता। गव्हाचे पदार्थ भगवान शिवाला खूप आवडतात, तर गव्हाच्या पदार्थांचा भोग तुम्ही भगवान शिवाला अर्पण करू शकता। शिवपिंडीवर गहू वाहणे अतिशय शुभ मानले जाते। माणिक, मोती, हिरे यांची प्राप्ती होते, धनाची प्राप्ती होते आणि आपल्या घरात कधीही अन्न आणि धनधान्याची कमी राहत नाही। ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यं, हर हर महादेव, जय श्री महाकाल, श्री गणेशाय नमः, जय श्री महाकाल, खूप खूप धन्यवाद ताई। नांदगाव, हर हर महादेव, खूप छान ताई। आई वंदना इथून बोलत आहे, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव। ताई, माझे पण नाव शालिनी आहे, शालिनी बाळू जाधव असे आहे। मी गेल्या वर्षीपासून कथा ऐकत आहे। मला जसा वेळ मिळतो तसे मी ऐकते। शेतात काम करताना आणि घरी स्वयंपाक करताना, कपडे शिवता धाराशिव फुलवाडीमधून मी ही कथा ऐकत आहे। ताई, जय श्री महाकाल, मुंबई, हर हर महादेव, खूप छान ताई, हर हर महादेव। तुम्ही माझी कमेंट वाचल्यामुळे मला खूप खूप आनंद झाला। असे वाटत आहे की माझे पुराण मी जे ऐकत आहे ती महादेवापर्यंत पोहोचले। तर एका जणाची पण कमेंट्स आली होती की त्यांच्या मुलांना की तुमच्या कथा मी रोज ऐकत आहे, तर एका मुलाला 81% आणि मुलीला 83% असे चांगल्या मार्कांनी माझे मुलं पास झालेले आहेत। तर कॉंग्रॅच्युलेशन त्या मुलींना। तर असेच अभ्यासात पुढे प्रगती करत राहा, आपल्या आईवडिलांचं नाव पुढे करत राहा। अभ्यास करताना
गणपतीचं नामस्मरण करा, म्हणजे बुद्धीचे देवता आपल्याला बुद्धी देतील. सरस्वती मातेचा ध्यान करत राहा. सरस्वती मातेचा 108 वेळा मंत्र जप आराधना करा, म्हणजे आपल्या मुलींची प्रगती व्हायला सुरुवात होते. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. मित्रांनो, आता आपण कथेला सुरुवात करूया. अध्याय 6. अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल ऐकल्याने. चित्रवर्मा राजाची कथा. शिवलीला अमृताचा अध्याय 6. श्री गणेशाय नमो नमः. हे कामदेव अर्थात मदनाला जाळणाऱ्या, मनमोहना मदमत्सर रूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या, गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या, गंगाधरा कर्पूर गौरा विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आलाय, अशा हे महेशा दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणाऱ्या, त्रितापाचे हरण करणारा, सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुण वर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही. जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात, त्यांना त्याच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतात. मग तुझ्याकडे त्याचे खरेच ध्यान लागते. त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात. सोमवार, शिवरात्री आणि प्रदोष ही व्रते विधिवत करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत. शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत सांगू लागले. म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो, ते लक्ष देऊन ऐकावे. पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता. पूर्वीच्या नलराजा आणि सत्यवती हरीश राजा चंद्राप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता. तो गो ब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता. तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता. शत्रूला मात्र त्याची नेहमी फार भीती वाटत असे. भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता. तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरंगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता. शंकर आणि विष्णू अशा दोघांचीही तो नेहमी भक्ती करीत असे. त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती. मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले होते. त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली. ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते. कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल व नयन मनोहर होते. विधात्याने त्रैलोक्यातले सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते. तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते. तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहे. ती खरोखर 10,000 वर्ष व पृथ्वीवर राज्य करेल. हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खूप प्रसन्न झाला. जमलेल्या ब्राह्मणांना सर्वजणांना तृप्त होतील इतके धन धान्य दान केले, अलंकार दिले, उत्तम प्रकाराची वस्त्रे दिली, मुलींचे बारसे मोठ्या थाटामाटात साजरे केले. रूपाची सीमा या कन्येपाशी झाली, म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले. म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले. सर्वत्र अतिशय आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितीने 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे. काही करून हिचा विधवा योग टळला पाहिजे. पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातूनच खूपच खिन्न झाला. आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे असे वाटत होते, किंवा कुणीतरी ब्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले. पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काहीही कारण नाही. शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल याची खात्री बाळग. तू शंकराची भक्ती कर. मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही. राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले. हळूहळू दिवस जात होते. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितीनी मोठी होत होती. 14 विद्या आणि 64 कलात ती अतिशय निपुण झाली होती. आता सिमितीने उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करून करून त्याचा मेंदू फार शिनला होता. सिमितीनी आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत असे. तिच्या सर्व अंगाला असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितीनीच्या मागे धावत असत. वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती. तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे. नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असे. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असे.
कमळे, हरणे आणि मासे ही तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असत. लांब सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हलणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसत असे. तिची सरळ नाशिका पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारीत असत. तिचे लाल सुटूक होठ पाहिल्यावर बिंब फळे लाजत असत. डाळिंबाचे पांढरेशुभ्र दाणे एका ओळीत ठेवावेत असे तिचे दात सुंदर होते. कमंडलू सारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा दरवळणारा सुवास 10,000 मैल लांब जात असे. कांतीची तेजस्वी अशी प्रवाही तशीच सर्वत्र झळकत असे. तिच्यासारखाच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर हसत, तिच्याशी गप्पा मारत. त्यांच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्या 14व्या वर्षी वैधव्य विधवा योग येणार आहे, असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितलेले आहे. ते ऐकल्यानंतर सिमितीने मनातून घाबरले होती. म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गैरवरल्या आवाजात सिमितीने तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण झाले आहे. माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी, सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर. कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ ते तू मला सांग. मला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितलेले आहे. ही दुर्गती टाळण्यासाठी आता मी काय करू? मग तिला धीर देत मैत्री म्हणाली, मुली शांत हो, मी सांगते ते तू ऐक. तू सोमवारचे व्रत कर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तो कायम लक्षात ठेव. आणखी काय करायचे ते नीट ऐकून घे. रात्री शंकराची यथासांग पूजा करावी. गंध, अक्षता, फुले, पंचामृत, नैवेद्य, षोडोपचाराने पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही संकट आले तरी ते व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल, सवाष्ण ब्राह्मणाचे मेवणे सांग, त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठमोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळा करू नको. तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्रिणीने सिमितिनीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितिनीने सोमवारचे व्रत केले. सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच. नलराजाचा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबांच्या प्रमाणे नलराजाच्या प्रमाणे चित्रगंध ही फार शूर पराक्रमी होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखे सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमितिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला. सिमितिनी यती मैत्रीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरत होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाष्ण ब्राह्मण ती जेवू घालत असे. त्यांना चांगले वस्त्र अलंकार देत असे. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे. यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजाविधीत ती काहीही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. शिवाला गंध व्हायला, अक्षदा फुलांच्या माळा व्हायला की स्त्रीचे अखंड सौभाग्य वर्धन होते. शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक बनतो. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो, त्याचे आयुष्य वाढते, संतती संपत्ती भरपूर प्रमाणात राहते. शिवाला नैवेद्य जर दाखवलं तर त्याच्यावर लक्ष्मी खूप प्रसन्न होते. शिवाला विडा ठेवला की चारोळी पुरुषार्थ मिळाल्यासारखे होतात. मनोभावे जर तुम्ही नमस्कार केला तर चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. शिवलिंगाला प्रदक्षिणा अर्धी घातली की मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होम हवन केले की संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. कीर्तन जर केले शिवाचे तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहून नाचतो. शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञानाची प्राप्ती होते. शिवाचे गुणगान ऐकले की आधी व्याधी नष्ट होतात. शिवापुढे नित्य केले तर जन्म मरण्याच्या फेरा चुकतो. शिवापुढे मंगल वाद्य असा घोष केला की कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला अलंकार जर व्हायले तर सर्व ठिकाणी आपला जय होतो. ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे असेल ते प्राप्त होते. सिमितिनी अशा प्रकारे व्रत मनापासून आचरण करीत होती. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाच्या चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितीने त्याला अर्पण केले. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्याचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू केला. त्याचे वर्णन केले की तर गोष्ट फार वाढेल. सहस्र अब्ज सोन्याच्या मोहरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या. वस्त्र अलंकार रत्ने किती दिले याची तर गणतीच करणे कठीण आहे. तसेच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा आणि नित्यशाळा याही त्याने जावयाला आनंद म्हणून दिल्या. 4 दिवस 4 वर्गांचे सर्व लोक जेवायला बोलवून त्याने स्वादिष्ट यथेष्ट जेवण देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलता नेणे सुद्धा शक्य होईना, म्हणून त्यांनी यातील काही रस्त्यात टाकून दिले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्या दारिद्र्यरूपी रान
संपूर्णपणे जाळून टाकले. धनाच्या परोपकारी मेघ वर्षाव करू लागला. दारिद्र्याचा धुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्तरूपी तृणकार नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषध नगरीचे लोक सुद्धा वधू सिमितिनीला पाहून फारच खुश झाले होते. चंद्राच्या 16 कलाप्रमाणे चिरून तिचे 32 दात बनवले आहेत काय असे तिच्याकडे पाहणाऱ्याच प्रत्येकास भास होत होता. तिच्या श्वासोश्वासात सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमास देता येत नव्हते. लग्न समारंभ आनंदाने अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यावर वराडसह राजा इंद्रसेन नैषध देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले आणि अगदी कृष्ण रुक्मिणीसारखा चित्रगंध सिमितिनीचा जोडा कसा शोभून दिसत होता. मग त्याची सर्व हौस-मौस चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दास यांनी मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनजोगती झाली, पण त्या धावपळीने राजाला फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते. म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एका मुख्य शरीररक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाचे नाव मुक्तपणे विहार करू लागले. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनेच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपल्या राजाच्या म्हणजेच आपल्या जावयाच्या रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे. यमुनेच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्याच वेळात ती छोटी नौका अथांग पाण्यात बुडाली. त्या सरशी लोक आकांत करू लागले. सैन्य एकमेकाशी एक शूरवीर होते, पण अशा स्थितीत काय करावे ते त्यांना कळत नव्हते. धाव पळत आणि रडत राजा चित्रवर्माकडे गेला आणि त्यांनी ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बडबडतच राजा यमुनेकाठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितिनीही तेथे आली. सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकाला राजाने कसे तरी सावरले. सिमितिनीची आई आपल्या मुलाच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सिमितिनीचा त्यावेळचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणीही खूप थापले होते. पशु पक्षी, वृक्ष, लता, पर्वत सर्वजण सिमितिनीच्या बरोबर शोकसागरात आकंठ बुडाले होते. दुःखाचा अतिरिक्त झाल्याने सिमितिनी तेथे बेशुद्ध पडली होती. तेवढा चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला आणि पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालच्या जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत होती. अतिशय शोक करू लागली. माझा एकुलता एक लाडका बाळ हा कालिंदीने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे. माझ्या आंधळ्याची आधाराची काठी यमुनेच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाडस कोठे आहे? माझा चित्रगंध कुठे लपला आहे? कुणीतरी मला दाखवावं. मी पूर्वी काय पाप केले होते? भगवान शंकराचे प्रदोष व्रत मध्ये सोडले का? शिवरात्रीला उपास न करता जेवण केले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले का? असे मी केले तरी काय? विष्णू आणि शंकर यांच्यात मी कधीतरी भेदभाव केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोळा घातला का? पंक्तीभेद केल्या का? मी दुसऱ्यांच्या धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का? माझ्या हातून असे भयंकर काय घडले तेच मला कळत नाही का? मागच्या जन्मी दान देते म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले. कुणी दाता दान करेल असे तेव्हा मी विघ्न आणले होते का? कुणाच्या तोंडाचा घास काढून मी घेतला का? गुरुद्रोह केला का? पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून लावले का? हरणी आणि हरण्याच्या पाडसाला कधी विरहाचे दुःख दिले काही कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी नष्ट झाले. आता मी काय करू? प्रधानांनी, मंत्र्यांनी राजा राणीला कसे बसे सावरून धरले. चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन, त्याची पत्नी लावण्यवती थोड्या दिवसांनी आपल्या नगरीला परत गेली व आपले नैषध देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले. शत्रूंच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले, पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सिमितिनीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला. आता मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टीचे तिला स्मरण झाले. ती म्हणाली होती, केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. सिमितिनीने आपल्या व्रत तसेच पुढे चालू ठेवले. दर 8 दिवसांनी 1100 सवाष्ण ब्राह्मणाची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखभोग घेतला, त्याग केला. सर्व दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू ठेवले. अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेली. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. तिकडे नागकन्यांनी त्याला पाताळात नगरीत नेले. तेथे नाग लोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार आश्चर्यचकित झाला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंखिनी सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. सर्व त्याच्या अंगाला दिव्य सुगंध येत होता. तपस्व्याचे तप मोडले असे सौंदर्य त्याला लाभले होते. सर्व विस्तीर्ण लांब रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहून येथील नाग लोकाचे सुख जास्त श्रेष्ठ होते. पाताळ नगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्याने चित्रगंधाला
चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले आणि राजाने तक्षकाला नम्रपणे नमस्कार केला आणि राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यावर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणाने सांगितले. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करतात? आम्ही भक्ती करतो शंकराची. शंकर कृपेने महिमा फार आगाध आहे. चित्रगंधाने उत्तर दिले, प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकराची निर्माण केलेली आहे. या अनंत ब्रह्मांडाचा सारा पसारा त्यानेच मांडला आहे. त्याची इच्छा बदलली तर एका क्षणात ते त्यांनी निर्माण केलेल्या त्या सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदिपुरुष ज्याला म्हणतात ते आदिपुरुष म्हणजे हरसाम सदाशिव आहे असे सांगितले. मनापासून जो हरसाम सदाशिवाच्या मायेपासून जो कोणी भक्ती करतो त्याला त्रिगुण उत्पन्न झाले. विष्णूची निर्मिती केली, रजांश म्हणून वीरची निर्माण केले आणि तमांश म्हणून रुद्र निर्माण झाला. तो पुराण पुरुष असणारा हरसाम सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव आहे. आम्ही आपल्या मनापासून त्याची भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्व, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू सर्व व्यापूनही तो शिल्लक उरला आहे. त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेने फुले, वनस्पती, लतावेली सर्व काही निर्माण झाले आहे. ज्या कैलासनाथाने ही पृथ्वी सर्व विश्व व्यापले आहे त्याचे आम्ही नम्र उपासक आहे. तेजस्वी अशा सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे ज्याचे अंतःकरण आहे, बुद्धी ज्याची दुहीन आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष हरसाम सदाशिव आहे. जितके देव आहेत सर्व शिवाचे अवयव आहे. 11 रुद्र आणि मित्र त्याच्यासमोर हात जोडून सदोसदी उभे असतात. अशा शंकराचे मी पामर थोड्या शब्दात काय वर्णन करू? मी म्हणजे शंकराचा दासाचा दास आहे. चित्रगंधाचे हे नम्र वर्णन भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू मला फार आवडतोस. देवांना कष्टाने सुद्धा मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येथे आहेत, तेव्हा तू माझ्याजवळ येथेच राहावे अशी माझी इच्छा आहे. चित्रगंधा नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्या आईवडिलांचा मी एकुलता एक असा पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सिमितीनी 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून कदाचित तिने प्राण सोडले असेल. माझ्या घरी जाऊन आईवडिलांच्या पायाची सेवा मी कधी करीन असे मला वाटत आहे. माझ्या वाचून माझी अगदी रोज माझी आई एखाद्या माशासारखी तळपळत असेल, पण प्राण नेत्रात गोळा झाले असतील, पण मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या आणि त्याचबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दान म्हणून केले. आणि जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल त्यावेळी माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या जवळ येईन असे आश्वासन दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणी सप्रेम भेट दिला. भेट मिळाल्यामुळे सर्व वस्तू एकत्रित बांधल्या तर त्याचे पर्वत एवढे गाठोडे केले. राक्षसाच्या डोक्यावर ते भले मोठे गाठोडे घेऊन एका नागाच्या फणीवर बसून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनाच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमितीने यमुनेचे स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघंही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होती, एकमेकांशी पण मात्र बोलत कोणीच नव्हते. त्याने सिमितीनीला आपली ओळख दाखवली नाही. चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने आपल्या गळ्यात घातली होती. तिच्या कमरेच्या कंबरपट्ट्यावर पाचूंनी सुंदर नक्षीकाम केले होते. त्याचा प्रकाश धरणीवर पडला की तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या गवताच्या आशेने हरणे इकडे तिकडे पडत होते. अंगाला चंदनाचा सुवास येत होता. त्यावेळी अवतीभोवती भुंगे गुजराव करत होते. चित्रगंध राजाला असे टक लावून पाहून मन तृप्त होत होते. टक लावून सिमितीने त्याच्याकडे पाहत होते. चित्रगंध तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशी जिचे दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती, पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते आणि डोळ्यात काजळ रेखले नव्हते. चिंतेने तिचे शरीर खूप कूच झालेले होते. ग्रहण काळात चंद्राला राहूने घासावे अशी ती कोमलांगी काळवंडलेली दिसू लागली. हळूहळू राजा चित्रगंध पुढे आला आणि त्याने तिला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. पण आपल्या जन्मापासून सर्व हकीकत सिमितीने चित्रगंधाला सविस्तरपणे सांगितले. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सिमितीनीच्या मैत्रिणीही तिच्या जवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनेच्या नावेतून पाण्यात धरून पडून मरण पावला आहे. हिच्या सासू सासऱ्यांच्या शत्रूंनी पकडून कैदीत ठेवले आहे. या सुंदरीची त्यामुळे अशी आज दयनीय अवस्था झाली आहे. तिची अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूने भरून आले होते. आपल्या उत्तराईने आपले डोळे पुसत सिमितीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्यांचे नाव गाव कुठून आले हे विचारा. त्याबद्दल जाणून घेण्याची मला सुद्धा फार इच्छा आहे. सख्यांनी चित्रगंधाला
तसा प्रश्न केला. तो लटकेतच तिला म्हणाला की आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. 3 लोकात आम्ही मुक्तपणे संचार करीत आहोत. भूत, वर्तमान, भविष्य सर्वांचे मला ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्या जवळ जाऊन चित्रगंधाने सिमितिनीचा हात आपल्या हातात धरला आणि तिला कानात सांगितले, मुली, तुझा पती मेला हे खरे नाही. तो अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी त्याची भेट घडवून देईन. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो, तुझे ऐश्वर्य यापुढे सतत वाढत राहील. पण 3 दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नको. सिमितिनीच्या खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात होते. खरोखर हाच आपला पती आहे का असे तिला वाटत होते. पण मृत्यू पावला असे तो परत कसा येईल असे मनात तिच्या खूप काही विचार चालू होते. लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण केले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केलेच नसते. सिद्धाबद्दल सुद्धा माझ्या मनात प्रेम दाटून येत आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजे माझा पती असेल तर 11 लाख दाम्पत्याचे पूजन करीन, 11 लाख वाती लावीन, 11 लाख बिल्वपत्रे तुला वाईन. सिमितिनी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली. चित्रगंध म्हणाला, सुकुमार स्त्रिये, आता तू खरोखर घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन ही आनंदाची बातमी सांगून येतो. हे सांगता सिमितिनी हसत हसत आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाला, सिमितिनी, तू विश्वास ठेवतो नक्की राजा चित्रगंध आहे. त्याच्याशिवाय तुझा हात धरण्याचे धैर्य कोणी करू शकणार नाही. तुझी कथा ऐकून त्याच्या सिद्धाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. पाहिलंस ना, पुरे ग पुरे, बडबड करू नका. थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल असे म्हणून सिमितिनीने सगळ्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर न कळत अखंड सौभाग्याची कडा झमकू लागली. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषध्य नगरीकडे गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले व तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला आहे. तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा. पुन्हा सिंहासनावर बसवा, नाही तर त्याच्याशी युद्ध करून त्याच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला आणि शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले, त्याचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीचा वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट लावण्यवतीने आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. त्याचा कपाळाचा खूप आनंदाने पापय घेतले. 14 वर्षानंतर श्रीराम कौशल्या भेटत आहे अशी मायलेकराची भेट पाहून वाटत होते. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्याला जन्म द्यायला दृष्टी यावे किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे. चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला असे झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राजे, सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तमोत्तम मौल्यवान नजराने घेऊन धावत येत होते. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणगिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यासारखे वाटत होते. संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता. आनंदच आनंद होता. चित्रगंधाचे परत येण्याचे आजही आनंद सर्वांना दाटला होता. सर्व नैषध्यपुरी लता पल्लव पथकाने शृंगारले होते. मात्या पित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालले होते. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले होते. अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही हे त्याला सुचेना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंद अश्रू वाहू लागले. त्याचा कंठ भरून आला. त्यांनी त्याला शुभ वर्तमान घेऊन सांगितले. त्याने राजाला आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला. सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागले. राजाने आपल्या खजिना सर्वांसाठी उघडा केला. ज्याला जे जे हवे असेल ते त्याने दिले. जय जय उमानाथ असा म्हणून जयघोष केला. आनंदाने नाचू लागले. ज्याच्या पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. सिमितिनीला सगळ्यांनी उत्तम प्रकारे सजवले. शिवनामाचा जय जयकार करत तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले. कपाळी कुंकवाचा सौभाग्य तिलक पुन्हा एकदा लावला आणि दशगुणी विडा करून तिला खायला दिला. एक जण तस्त पुढे करत नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितिनीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या. त्या सिमितिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले, पोरी, तुझे अखंड सौभाग्य आज खरोखर पुन्हा तेजाने जगमगत आहे. अशीच तू सुखात राहा आणि अखंड सौभाग्यवती राहील. सोमवार व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सिमितिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्याचे व्रताच्या दिवशी पूजन केले. 11 लाख वाती लावल्या. तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाने खूप आनंद अश्रू गाळले. दशोदिशा अतिशय पुलकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्टवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आणले. तेथे पुन्हा चित्रगंध सिमितिनीच्या वाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली. पाताळ नगरीतील आणलेले अतिशय अद्भुत अलंकार त्याने सिमितिनीला घालावयास दिले. पाताळ नगरातील सुगंध राजा आपल्या हाताने त्याने सिमितिनीला लावला आणि लावण्यवती सिमितिनीने आता पाताळ नगरीच्या आभूषणाने आणखीन जास्त सुंदर दिसत होती. नंतर
आपल्या सासू सासऱ्याला चित्रगंधाने अनेक वस्तू भेट दिल्या आणि आपल्या सासू सासऱ्यांना सिमितीने नम्रपणे नमस्कार केला. तुझा अखंड सौभाग्याचा समुद्र असा भरलेला राहील असा त्यांनी आशीर्वाद दिला. मग सर्व जणांनी परत नैषध्य नगरीला पृथ्वीवरचे सर्व मोठमोठ्या राजांनी एकमुख मताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले राज्य आपल्या मुलाच्या स्वाधीन केले. राजा इंद्रसेन तपश्चर्याला निघून गेला. शंकराचे तप करून शेवटी त्याचा शिवपदाशी मोक्ष झाला. पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रगंधासारखेच तेजस्वी 8 पुत्र सिमितिनीला झाले. चित्रगंध सिमितिनीने 10,000 वर्ष त्या पृथ्वी सुखाने राज्य केले. पूर्वीच्या नल राजाप्रमाणे चित्रगंध ही आपल्या चांगली कीर्ती 10 दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्री, सोमवार, प्रदोषी व्रते निष्ठाने शेवटपर्यंत चालू ठेवली. सिमितिनीची सुद्धा कीर्ती 10 दिशात पसरली. असे हे सिमितिनीचे सुंदर अखंड सौभाग्यकारक वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे ऐकतील वाचतील त्यांचे अखंड सौभाग्य वाढेल. कुणाच्या पती दूर गेला असेल, तिचा पती दूर गेला असेल तर पुन्हा लवकर परत येऊन भेटेल. विधवा स्त्रिया ज्या ही आख्यान ऐकतील त्यांना पुढच्या जन्मात अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. म्हणून एकदा सुरू केलेले सोमवार व्रत कोणी सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. आख्यान ऐकल्यावर एखाद्याला हरवलेला मुलगा परत पुन्हा सापडेल. आख्यान ऐकणाऱ्याला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य वाढेल. ज्ञान, विज्ञान आणि विद्या, धनाची प्राप्ती होईल. मृत्यूगंड त्याचा टळेल. जवळचे गेलेले धन परत प्राप्त होईल. शत्रू त्याच्याकडून अगदी सहजपणे पराजय होतील. असे सिमितिनीचे आख्यान. एक तीर्थाचे प्रयागराज तीर्थ आहे. भक्तिरूपी माघ मासात स्नान करताचा सर्व स्नान केलेल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. अतिशिव पद प्राप्त होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे अमृत आहे. फक्त सज्जनांनी प्यावे असे श्रीधर स्वामींनी सांगितलेली कथा होती. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे आख्यान आवडले असेल. आवडल्यास लाईक, शेअर